विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम करत ठेकेदारांनी निधी लाटल्याचा स्थानिकांचा आरोप। विश्व 24 न्यूज। सारणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे काम पूर्ण, प्रशासनाचे शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे। सारणी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत, तर दुसरीकडे मात्र या इमारतींचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र यासाठी जिल्हा परिषदेने निविदा प्रक्रिया केली नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यातच या शाळेचे काम अपूर्ण अवस्थेत असताना देखील ठेकेदाराला पूर्ण निधी देण्यात आल्याचे देखील उघडकीस आले आहे। इमारतीचे बांधकाम पूर्ण झालं असलं तरी ज्या शाळेच्या वर्गात मुलांना बसण्यासाठी सुविधा केली आहे त्याच वर्गामध्ये बांधकाम ठेकेदारांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवले असून शाळेत शिकणाऱ्या मुलांना मात्र जीव मुठीत घेऊन वरून पाऊस, पाठीवर दप्तर घेऊन वर्गात साचलेल्या पाण्यातच बसून ABCD सातारा म्हणत शिकावं लागत आहे। ठेकेदाराला जिल्हा परिषदेने पूर्ण निधी दिला आहे। धक्कादायक बाब म्हणजे बिल काढताना या ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्याच्या सह्या घेतल्याच नाहीत, तरी सुद्धा बिल पास कसं झालं हा प्रश्न निर्माण झाला आहे। या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। औसा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने शाळा दुरुस्ती आणि नवीन इमारतींच्या बांधकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी लाटला जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे। त्यामुळे अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामाचा पूर्ण निधी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने कसा दिला असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अमर जाधव, औसा। Itu sudah jatuh.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.